नमस्कार, मी रेखा राजू गायकवाड. चिंचवड गाव वेताळ नगर मध्ये राहते. गेली 35 वर्ष मी सचिनला ओळखते. सचिन दोन भाऊ हे पहिल्यापासून एक होतकरू कष्टाळू कुटुंबातनं वरती आलेले ग्रहस्थ आहेत. आता ते त्यांनी एक लाईट हाऊस तर्फे मुलांच्या नोकरीचा जो विषय त्यांनी मांडलेला आहे, ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना देखील नोकरी भेटत नाहीये, पण त्यांनी ह्या लाईट हाऊस योजनेमार्फत जो काही उपक्रम राबवलेला आहे तो त्यांनी अगदी योग्य पद्धतीत राबवतायत आणि करतायत. मी इथून पुढेही त्यांनी अशाच पद्धतीचे चांगले उपक्रम राबवावेत अशी मी त्यांच्याकडनं आशा करते. आमचे सहकारी मित्र सचिनजी दुनगव आणि लाईट हाऊस यांच्या माध्यमातून जो काही आज उपक्रम युवकांसाठी राबवला, खरोखरच कार्यक्रम पाहून असं मन भारावून गेलं की बाबा सचिननी फार ग्राउंड लेवलला जाऊन बेरोजगारांचा विचार केला आणि बेरोजगारांच्या हाताला कसा रोजगार भेटल ह्यांना पूर्ण त्यांना त्यांची जाणीव करून आज 1000+ फॉर्म भरलेत. आणि खरोखरच माझी सचिन दुर्ग यांना आहे ना शुभेच्छा आहे. विचार केला किंवा पुढे रिंगणात उतरले तर तुम्ही त्यांच्यासोबत थांबा. 100% पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचा मातंग समाज असेल, इतर समाज असेल आणि आगडपगड 18 आगडपगड जातीचे समाज असतील, पूर्ण सचिन भाऊ दुनगव यांना पूर्ण पाठिंबा असेल. लोकशाहीरांना त्यांनी साधारण 100 वर्षापूर्वी एक ब्रीद वाक्य होता की पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर शशी पीडित कष्टकरी कामगारांच्या तळ हातात, त्याच माध्यमातून सचिन दुनगव यांनी कामगार मेळावा केला होता. खरोखरच जे ब्रीद वाक्य साहित्यरत्न लोकशाहीरांना भाऊ साठे यांनी 100 वर्षापूर्वी बोलले होते की पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून गोरगरीब कष्टकरी तळ यांच्या तळ हातावरती आहे. आणि खरोखरच सचिन भाऊ दुनगव यांनी जे 100 वर्षापूर्वी लोकशाहीरांना भाऊ साठे जे ब्रीद वाक्य बोलले होते त्यांनी त्यांचा वारसा पुढे कंटिन्यू चाललेला आहे. आणि खरोखरच सचिन भाऊ दुनगव यांना माझ्या शिंदे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आज आमचे मित्र सचिन भाऊ दुनगव यांनी जो नोकरी मेळावा ठेवलेला आहे तर त्यांनी खरोखरच रोजगारांची जे कामगारांचा त्यांनी विचार केलेला आहे आणि रोजगार त्यांनी लोकांपर्यंत कसा पोहोचल हे त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्यातून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे, कारण त्यांचं काम असं नाही की ते इलेक्शन आल्यावर त्यांनी काम केलंय. सुरुवातीपासून ते याच्यामध्ये सक्षम आहेत. प्रत्येक ठिकाणी ते पुढं आंदोलन असेल, पुढं काय असेल, कधी कुणा अन्याय अत्याचार असेल तिथं ते ठामपणे उभे राहतात. आणि आज त्यांनी जो रोजगार मेळावा भरवला त्याचा एवढे लोक बघून आणि एवढे प्रतिसाद बघून की आम्हीच विचार पडलोय की सचिन भाऊ दुनगव यांच्या पाठीमागे एवढी लोकसंख्या आहे. नमस्कार, मी रुपाली. मी वेताळ नगर मध्ये राहते. आज चैतन्य सभागृह इथे माननीय सचिन दुनगव यांचा रोजगार मेळावा आयोजन केलेला आहे. ह्या रोजगार मेळाव्यामध्ये वस्तीतल्या लोकांना खूप फायदा झालेला आहे. यापुढे देखील लोकांना कार्य करत राहणार ते आणि ह्याच्या पुढेही कामासाठी भरपूर त्यांना शुभेच्छा. आणि त्यांनी असंच मुलांसाठी जे कार्य ते करतात ते अजूनही त्यांनी भर टाकून अजून वेगवेगळ्या वस्तीमध्ये जाऊन त्यांनी हे कार्य पूर्ण करावा. नमस्ते, मी माया कुंथे. मी वेताळनगर मध्ये राहते. आणि सचिन दुनगव यांनी खूप सुंदर इथं कार्यक्रम ठेवला की प्रत्येक व्यक्तीला असं नोकरी मिळावी म्हणून. लाईट हाऊसचे लोक सुद्धा होते. त्यांनी इंटरव्ह्यू घेऊन छान इथल्या वस्तीतल्या मुलांना आणि इतर दुसऱ्याही मुलांना फायदा असे होतो की त्यांना डायरेक्ट कामाला लावू शकतात ते. तर हे खूप सुंदर हा उपक्रम केला त्यांनी आणि खरंच खूप छान आहे. नमस्कार, मी कलावती नाटेकर. वेताळनगर वस्तीमध्ये राहते. की बरेच सचिन भाऊंनी ना आजपर्यंत खूप समाजकार्य केलेले आहेत आणि लोकांसाठी खूप म्हणजे ते झटतायत. आणि आजकाल लोकांना नोकऱ्या मिळत नाहीये. नोकऱ्यांसाठी कुठून काय लिंक लागते हे लोकांना माहीत नसतं. त्यामुळं सचिन भाऊने हा उपक्रम खूप छान पद्धतीने या चैतन्य सभागृहामध्ये घेतलेला आहे. आणि त्यामुळे वस्तीतल्या लोकांना त्याचा खूप खूप फायदा झालेला आहे. आणि नोकरी कशी मिळवायची आणि कुठून काय लोकांना लिंक लागली, त्यामुळे हे समाजकार्य असंच भाऊंनी नेहमी तर करत आलेले आहेत. यात इथून पुढेही नेहमी करत राहतील अशी मी त्यांना शुभेच्छा देते. नमस्कार, मी लक्ष्मी संदीमनी. आज वेताळनगर येथे माननीय सचिन भाऊ दुनगव यांनी मेळावा ठेवलेला आहे. चैतन्य सभागृह येथे तर गोरगरिबांना आणि मुलांना नोकरीचा लाभ करून दिला आहे. तर त्यांचं सहकार्य पुढे असंच राहावं अशी मी विनंती करते. आणि माझे मित्र सचिन दुनगव
आणि त्यांनी जो आजचा जो उपक्रम जो ठेवलाय, बेरोजगार जे आहेत त्यांना भरपूर प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास जो काही तो त्यांनी हाती उपक्रम घेतलाय, आणि जो त्यापासून त्या मुलांना भरपूर फायदा होणार आहे, आणि त्यांना या पुढील कार्याकरता माझ्याकडून आणि माझ्या मित्रपरिवाराकडून शुभेच्छा. कार्याध्यक्ष सचिन भाऊ धुनगाव, त्याचबरोबर लाईट हाऊस या दोघांच्या विद्यमानानं आज या ठिकाणी भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. या रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित टायगर ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थदादा गायकवाड, शिवशाही व्यापारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष कृष्णदादा साबळे, शिवशाही व्यापारी संघ कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गणेशदादा कलवले, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शिवाजीराव खडसे, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य माझे सहकारी आदरणीय नितीनदादा गवळी, ज्येष्ठ नेते मातंग जनता परिषदेचे प्रमुख आदरणीय नानासाहेब कांबळे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर बंधू आणि भगिनी, अतिशय काळाची गरज ओळखून सचिन भाऊ धुनगावांनी हा रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. येणाऱ्या पिढीला रोजगार संधीच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांनी या निमित्ताने केलेला आहे. त्यांच्यासोबत या ठिकाणी काम करत असताना अरुण लोंढे साहेब असतील, बाळासाहेब पाटोळे, सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये हा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी त्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करतात. त्याचबरोबर ज्या मूलभूत गरजा आहेत, रेशन कार्डच्या समस्या असतील, आधार कार्डच्या समस्या असतील, मतदान कार्डाच्या समस्या असतील, त्या सर्व समस्या शासनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सचिन भाऊ धुनगाव अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करतात.